नमस्कार सज्जन हो. आपण आपले सणवार आणि वर्षात येणारे काही विशेष दिवस याही बाबतीत थोडासा विचार करतो आहोत. आषाढ महिना सुरू झालाय आणि या आषाढ महिन्यात अत्यंत महत्वपूर्ण असा जो दिवस आहे तो म्हणजे देवशयनी एकादशी. या देवशयनी एकादशी पासून चातुर्मास्याचा प्रारंभ होतो. तुमच्या आमच्यासाठी चातुर्मास्याचा प्रारंभ देवशयनी एकादशी पासून होतो. तसा जर विचार केला तर प्रत्येक महिन्यातल्या येणाऱ्या ज्या 2 एकादशा आहेत त्या अतिशय महत्वपूर्ण आहेत. आपल्याकडल्या या तारखा आहेत, इंग्रजी तारखा आपल्याला माहिती आहेत, 1 पासून 30 पर्यंत जाणाऱ्या किंवा 31 पर्यंत जाणाऱ्या. पण तिथी ज्या आहेत या अधिक सायंटिफिक आहेत. का तर सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये जे विशिष्ट अंतर पडतं त्यातून तिथींची निर्मिती होते. सूर्य आणि चंद्रामध्ये 12 अंशाचं अंतर पडलं की एक तिथी झाली, दुसरी तिथी झाली. म्हणजे अमावास्येनंतर प्रतिपदा, द्वितीया, तृतीया 12 अंशाचं अंतर पडलं की पुन्हा लगेच दुसरी तिथी. त्यामुळे आपल्या ज्या भारतीय तारखा आहेत यांचा संबंध सूर्यचंद्राशी आहे. बाकीच्या जानेवारी फेब्रुवारी मध्ये येणाऱ्या ज्या तारखा आहेत त्यांचा या कशाशी संबंध नाहीये. रात्रीचे 12 वाजून गेले की लगेच तारीख बदलते, पण आपलं तसं नाहीये. ते जाऊ दे, आपण एकादशीचा विचार करूया. एकादशी या नावातच बघा, एक आदेशी, जी तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला एक आदेश देते. बाबा रे, हे कर, हे करू नको. आदेश, एष आदेशः, एष उपदेशः, असा संबंध उपनिषदामध्ये आलेला आहे. एकादशी ज्यावेळी होत असते ही तिथी, त्यावेळी सूर्यचंद्रामध्ये नेमकं अंतर काय पडतं तर मुद्दाम जर आपण पाहिलं, ज्योतिषशास्त्राला धरून सुद्धा जर विचार केला तर सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये लाभयोग होतो, किंवा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये त्रिरेकादश जो होतो, त्रिरेकादश योग, यालाच लाभयोग म्हणतात. पण एकदा तो पंचम स्थानातून होतो आणि एकदा तो एकादश स्थानातून होतो. आणि हा लाभयोग खऱ्या अर्थाने लाभयोगच आहे. आपण ज्याला लाभ झाला असं म्हणतो ना, तो तात्कालिक असतो. पण एकादशीमुळे होणारा जो लाभ आहे तो चिरंतन टिकणारा लाभ होत असतो. म्हणून या एकादशी या तिथीला फार महत्व आहे. देवशयनी एकादशी असं का नाव दिलंय? मग देव काय झोपी जातात का या देवशयनी एकादशी म्हणून? मग ते जागे केव्हा असतात आणि झोपतात केव्हा, असाही प्रश्न पडेल आपल्याला. पण या सर्व गोष्टी ज्या आहेत या प्रत्येक प्राणी मात्रांनी, खास करून मनुष्याने नियमांचं पालन करावं म्हणून या गोष्टी दिलेल्या आहेत. या देवशयनी एकादशी पासून
ते प्रबोधिनी एकादशी पर्यंत हा चातुर्मास्य असणार आहे. म्हणजे चातुर्मास्यात काही काही नियम माणसांनी पाळावे. स्त्रियांनी पुरुषांनी आपल्या शरीराला काही चांगल्या सवयी लावून घ्यायचा प्रयत्न करावा. म्हणून हा चातुर्मास्य आहे. या चातुर्मास्याच्या काळामध्ये नैसर्गिक वातावरण सुद्धा मोठं छान असतं. भगवंत पावसाच्या रूपाने कृपेचा वर्षाव करत असतो. या काळात येणारे महिने सुद्धा अनेक व्रतवैकल्य आपल्याला दाखवून जातात. पण एकादशीचं विशेष महत्व काय आहे? तर एकादशीच्या दिवशी उपवासाचं महत्व भरपूर आहे. आपली पुष्कळच व्रतवैकल्य अशी आहेत की त्या दिवशी उपवासाला महत्व फार दिलेलं आहे. उपवास म्हणजे देवता सान्निध्य. खानपानात केलेले बदल हा दुसरा भाग आहे. पण परमेश्वराशी सान्निध्य करायचा प्रयत्न करणं म्हणजे उपवास. आम्ही त्याचा उपवासचा उपास करून टाकला. फलाहार सांगितला त्याचा आम्ही फराळ करून टाकला. अपभ्रंश होतो ना भाषेमध्ये. आणि तो फराळ सुद्धा इतका वाढला की नेहमीच्या जेवणापेक्षा एकादशीचा फराळच जास्त जोरात व्हायला लागला. पण वस्तुतः ही जी गोष्ट सांगितली आहे ही शरीरातल्या संपूर्ण अंतरंगात सदोदित काम करणारे, म्हणजे शुद्ध मराठीत म्हणलं तर ऑर्गन्स आपल्या शरीरातले, त्यांना सगळ्यांना विश्रांती द्यायची. अहो रोज आपण सारखे खातच असतो. त्या शरीराने किती पचवायचं आणि किती कष्ट घ्यायचे. जरा त्याला थोडीशी विश्रांती द्या की काय हरकत आहे. आणि का विश्रांती घेतलीये असं ते सारखं शरीर विचारायला लागलं. ते सांगायचं एकादशी आहे म्हणून घेतली. बरं का, तू त्या विठ्ठलाचं पांडुरंगाचं नाव घे, गोपालकृष्णाचं नाव घे, रामाचं नाव घे, भगवान शंकरांचं नाव घे, काहीतरी तपस्या घडू दे. हा एक भाग आहे. आणि 15 दिवसातून एकदा जर शरीराला ही विश्रांती दिली तर पुन्हा द्वादशी पासून ते नवीन उत्साहाने काम करायला लागतं. पुढले 15 दिवस पुन्हा छान जातात. हा त्यातला मुख्य भाग आहे. एकादशीला आणखीन आपण काय करू शकतो? ही आता देवशयनी एकादशी आहे. त्या दिवशी तरी निदान काय करू शकतो? विष्णू सहस्रनाम म्हणा. भगवान नारायणाची 1000 नावं आहेत. आणि ही नावं भीष्माचार्यांनी शरशय्येवर पडलेली असताना त्यांच्या मुखातून निघालेली आहे. या प्रत्येक नावाला काहीतरी महत्व आहे. विष्णू सहस्रनाम म्हटलं तरी चालेल. संपूर्ण 18 अध्याय भगवद्गीता, भगवद्गीतेचा पाठ करा. तोही आपल्या जीवनात खूप काहीतरी करून जाईल. कारण दैनंदिन आमचा व्यवहार म्हणजे महाभारत चालू आहे. आणि त्या महाभारतीय युद्धातून आपल्याला चांगलेपणाकडे नेणारं, आपला विजय करून देणारं असं रहस्यमय शास्त्र जर कुठलं असेल तर ती भगवद्गीता आहे. एकादशीला भगवद्गीतेचा पाठ करावा चालेल. गजेंद्र मोक्षाचा पाठ केला तरी चालेल. आणि काही नाही जमलं तर श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते, असं त्या नारायणाचं स्मरण सतत करत राहावं. जिथे शक्य आहे त्यांनी आपल्या घरी
ब्रह्मवृंदांपैकी कुणाला, पौरोहित्य करणाऱ्यांपैकी कुणाला बोलवावं आणि आपल्या घरी पवमान पंचसूक्ताचा अभिषेक करावा किंवा रुद्राचा अभिषेक करावा, शिवमहिम्नाचा अभिषेक करून घ्यावा, पुरुषसूक्ताचा अभिषेक करावा की ज्यामुळे आपल्या घरी एक वेदविद ब्राह्मण येईल, आपलं घर पवित्र करायला त्यामुळे मदत होईल आणि आपल्या हातून त्या निमित्ताने दान धर्म केल्याचं पुण्य लागेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी तुळशी आणाव्यात. 1000 तुळशी आणून त्या भगवान गोपालकृष्णाला, पांडुरंगाला वाहाव्यात आणि एकादश्याम विशेषेण कर्तव्यम भोजनद्वयम. तुम्ही म्हणाल, अहो एकादशीला 2दा जेवायला सांगताय तुम्ही? नाही, कुठं थांबलोय ते बघा. एकादश्याम विशेषेण कर्तव्यम भोजनद्वयम. जन हे सर्व सभ्य गृहस्थ हो, 2 गोष्टी करायच्या आहेत. काय करायचे? एकादश्याम विशेषेण कर्तव्यम भोजनद्वयम रात्रौ जागरण कृत्वा दिवाच हरिकीर्तनम. रात्री नामसंकीर्तन करत राहा आणि दिवसा त्या भगवंताचं चिंतन करत राहा, स्मरण करत राहा. अशा प्रकारे आपण ही देवशयनी एकादशी साजरी करू शकतो. मी मुद्दाम अशासाठी सांगतोय, आळंदी ते पंढरपूर वाजत गाजत वारी करणारे आणि त्या भजनानंदात स्वतःला विसरणारे वारकरी बघितले की आपल्याला हेवा वाटायला लागतो की काय आनंदात आहेत ही माणसं. ते रस्त्यावर आहेत का कुठं आहेत, नाचतायत, बागडतायत, लहान मुलासारखी बागडतायत. आणि तुम्ही आम्ही कुठेतरी खिडकीतून काय करतायत म्हणून बघत बसतो. अरे, नामसंकीर्तनाचा वेगळा अनुभव घ्या. माऊली, ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत हरिपाठात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सज्जन हो, नियम करा की काही नाही, देवशयनी एकादशी पासून प्रबोधिनी एकादशी पर्यंत मी रोज हरिपाठ म्हणेन. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. अहो, 4ही प्रकारच्या मुक्ती हात जोडून आपल्या समोर उभ्या राहतील. नुसत्या त्या हरीचं नाव घेत राहा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ही जी एकादशी आहे ना, आषाढातल्या ज्या शुद्ध एकादशीला देवशयनी म्हणतात, इथूनच चातुर्मास्याचा प्रारंभ होतो. आषाढ कृष्णातली एकादशी कामिका एकादशी, अहो सगळ्या कामना पूर्ण करून देणारी एकादशी आहे. पुढे श्रावण महिन्यामध्ये पुत्रदा एकादशी. आमच्या घरामध्ये लहान मुलं येतील, मुली येतील आणि अशा प्रकारे आमच्या घराचं गोकुळ करून टाकेल अशी एकादशी पुत्रदा एकादशी. त्याच्या पुढची एकादशी श्रावण कृष्ण पक्षामध्ये येते, ती अजा एकादशी. बरं का, अजन निर्विकल्पम निराकारमेकम. म्हणजे अज ही जी गोष्ट आहे की ज्याला कधी जन्म नाहीये आणि ज्याला कधी मृत्यू नाहीये, अमरत्व दाखवणारी अशी ती एकादशी अजय. त्याच्या पुढची भाद्रपद महिन्यातली एकादशी आहे
ती परिवर्तिनी एकादशी. तुमच्या आमच्या अंतरंगात सुद्धा परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य या एकादशीमध्ये आहे. भाद्रपद कृष्णामध्ये कृष्ण पक्षात येणारी इंदिरा एकादशी, जी पितृपक्षात येणारी आहे. इंदिरा हे महालक्ष्मीचं नाव आहे. आपल्या घरामध्ये त्या इंदिरेचं आगमन झालं तर आपोआपच सर्व प्रकारची लक्ष्मी आपल्या घरात येते. त्यानंतर अश्विन शुक्लामध्ये येणारी पाशांकुशा एकादशी, आपल्याला सर्व प्रकारचं बळ देणारी, प्रतिकार शक्ती देणारी अशी ती एकादशी आहे. आणि त्यानंतर येणारी अश्विन कृष्णातली एकादशी आहे, ती रमा नावाची एकादशी आहे. ती आपल्याला भक्ती रसामध्ये रमवून टाकते अशी रमा एकादशी आहे. आणि त्यानंतर कार्तिक शुक्ल एकादशी जी आहे तिलाच प्रबोधिनी एकादशी म्हणतात. सज्जन हो, एकादशीचं महात्म्य आहे. ही पुस्तकं सुद्धा आपल्याला पुस्तकाच्या दुकानात मिळू शकतात. एकादशी महात्म्य घेऊन या आणि त्या एकादशीला ती एकादशीची पोस्ट वाचून बघा. आपल्यामध्ये परिवर्तन होत राहील. भक्ती करायची आहे ना, ती अनेक रंगांनी, अनेक रूपांनी करायची आणि त्या भक्तीचा रसास्वाद वेगळ्या वेगळ्या प्रकारे घ्यायचा. ज्याप्रमाणे आपल्याला अनेक वेगवेगळे पदार्थ खाताना गोडी येते, तद्वतच भक्ती रसाची सुद्धा वेगळी गोडी चाखायची जर असेल तर त्याची पहिली पायरी आपण या देवशयनी एकादशी पासून सुरू करूया. देवशयनी एकादशी खूप काहीतरी शुभ फल आपल्याला आणून देणार आहे. म्हणून आपण जागृत होऊया आणि फार काही न खाता, आजकाल पुष्कळ लोकांना डायबिटीस असतो, ब्लड प्रेशर असतं, आणखीन काही असतं, त्यामुळे गोळ्या खाव्या लागतात. म्हणजे पूर्ण उपवास करणं अवघड पडतं. पण फक्त फल खाऊन, फलाहार करून, दूध पिऊन अशा प्रकारे सुद्धा एकादशी केली तर आपलं पोट कल्याण होईल. आणखीन एक गोष्ट करता आली तर पहा करून, एकादशीच्या दिवशी मौन व्रत पाळायचं, बिलकुल बोलायचं नाही. आम्हाला सारखी बडबड 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 करायची सवय असते. मी सुद्धा करतोय बघा आता. पण आपल्या या वाचाळपणामुळे आपली खूपशी शक्ती वाया जाते. निरर्थक बडबड करायची, कुठल्या तरी त्या राजकारणातल्या चर्चा करायच्या, कुठल्या तरी त्या टेलिव्हिजन मधल्या सिरियल मधल्या चर्चा करायच्या आणि काहीही नाही झालं तरी बडबड मात्र करत राहायचं. हा एक मनुष्य स्वभाव आजकाल बनलेला आहे. पण त्या तोंडाला जरा थोडंसं कुलूप घालायचं जर ठरवलं प्रत्येक एकादशीला, आता देवशयनी एकादशीला प्रयत्न करून बघा. असं आहे, एकदम 24 तास नाही बंद पडता आलं तर सकाळपासून मी दुपारी 2 वाजेपर्यंत बोलणार नाहीये, सकाळपासून मी संध्याकाळपर्यंत बोलणार नाहीये. असा थोडा थोडा जर आपण नियम करू लागलो ना तर नियमांची सुद्धा आपल्याला सवय होईल आणि मौन व्रताची जी काही फलश्रुती आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. आज आपण बडबडत असतो पण आपलं कोणीच ऐकत नाही. काही आपण खूप लोकांना काहीतरी सांगत असतो, ए तू असं कर, तू तसं कर, म्हणून आपण नवीन 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 सल्ले देत असतो लोकांना. पण एक गोष्ट लक्षात घ्या की लोकांना तुम्ही सल्ले दिले तर त्यांनी ऐकले पाहिजेत ना. कोण ऐकतो तुमचं? अरे सारखं बडबड करणाऱ्या माणसाच्या वाणीमध्ये तेज राहत नाही. मग ते तेज केव्हा येईल?
मौन व्रताचं जर पालन केलं तर तुम्ही बोलाल ते खरं होईल. ब्रह्मवर्चस्व तुम्हाला प्राप्त होईल. आणि ते प्राप्त होण्यासाठी का होईना, ती सिद्धी आहे. मी जसं बोलतो तसंच होतं, असं जर व्हायला लागलं तर किती छान होईल. पण ती सिद्धी सुद्धा प्राप्त होण्यासाठी काहीतरी तपश्चर्या करावी लागते. आणि तीच तपश्चर्या म्हणजे मौन व्रत आहे. तेही करून पहा. सज्जन हो, आपण असाच हा जो सुसंवाद आहे हा चालू ठेवूया. आपले जे सणवार आहेत त्यांचीही माहिती घेत राहूया. धन्यवाद.